नमस्कार मित्रो, तुमचा मुलगा किंवा मुलगी जर सीईटीला बसली असेल, सीईटीला परीक्षेला त्याचा कालच निकाल आलेला आहे, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आता एक महाघोटाळा उघडकीस आलेला आहे. नीट परीक्षेचा घोटाळा आपण पाहिला, त्या संदर्भात जे आंदोलन झालं तो विषय बाजूला ठेवा. परंतु सीईटी मध्ये सुद्धा फार मोठा घोटाळा झाला. पैसे देऊन मार्क्स वाढवले गेलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना 10वीला 12वीला 35%, 40%, 50% मार्क्स पडले, त्याचं सीईटीचं पर्सेंटाईल 99%, 99% म्हणजे जोक आहे. आता या संदर्भातला एका शिक्षकाने जो व्हिडिओ जारी केलेला आहे, 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अगदी व्यवस्थित पुराव्यासहित दिलेला आहे. त्यांनी सीईटी परीक्षेमध्ये जे टॉप 100 आहेत त्यांच्या संदर्भात त्याचे मार्क्स काढलेत आणि नंतर त्यांना 10वी 12वीला किती मार्क्स मिळाले याची तुलना केलेली आहे. याच्यामध्ये क्लिअर कट दिसतं, ज्या विद्यार्थ्यांना 10वीला समजा 35-40% आहेत, नंतर 12वीला त्याचे 50-55% असतील, परंतु सीईटीचं पर्सेंटेज त्याचं 99% आहे. म्हणजे काही खाजगी क्लासेसच्या माध्यमातून अशा प्रकारे डेटा ऍडजस्ट करून मेरिटमध्ये हे विद्यार्थी आणले जातात आणि त्यासाठी 10 ते 15 लाख रुपये घेतले जातात. असा सरळ त्या संपूर्ण याचा अर्थ आहे. हे कसं काय या संदर्भामध्ये आता सखोल चौकशी सुरू आहे. परंतु दरम्यान सीईटीने हे सगळे असे काही घोटाळे होत नाहीत वगैरे वगैरे ते आरोप फेटाळून लावलेले आहेत. उलट या संदर्भामध्ये कोणी जर व्हिडिओ व्हायरल करेल तर त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करायचे इशाराच दिलेला आहे. म्हणजे आता आपण नीट घोटाळा पाहिला, एमपीएससीचा तिथे पेपर फुटलेले पाहिले, आता हे सीईटीचं प्रकरण बाहेर आलेलं आहे. जोपर्यंत ज्यांना होत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत सरकार बदणार नाही. हे प्रकरण म्हणजे फार गंभीर आहे. याच्यामध्ये क्लिअर कट झालेलं